आज मी दाखवते आहे छानपैकी खोपा हेअरस्टाईल. माझ्या क्लायंटचे केस खूप जास्त पातळ होते, मग मस्तपैकी हार्ड थोडंसं क्रिम्पिंग करून घेतलं आणि विदाऊट स्प्रे, कारण तिला ऑलरेडी खूप सारं डॅन्ड्रफ होता तिच्या हेअरमध्ये. आणि मग हेअर 4 पार्टिशनमध्ये डिवाईड करून छोटासा डोनेट लावला. डोनेट म्हणजे आपला जो गोलवाला मोठा येतो तो कट करून लावला आहे, कारण खूप मोठा लावला तर हे कवर करायला डोनेट प्रॉब्लेम होतो, केस पातळ होते. म्हणून मग त्याच्यातला अर्धाच कट करून तो मी लावून टाकला आणि मग छानपैकी पिन्सनं चारही बाजूने सिक्युअर केला. पहिल्यांदा करताना युपिननं सिक्युअर केला, नंतर बॉब पिन्स वापरल्या 2-3. बॅककॉम करून थोडंसं फ्रंट व्हेरिएशनसाठी मी सेक्शन घेतलं आणि बॅककॉम करून बुफॉन तयार करून घेतला. बुफॉन झाल्यानंतर सॉरी, माझं थोडंसं व्हिडिओ इकडे तिकडे होतं आहे, प्लीज ॲडजस्ट करून घ्या, कारण माझ्या असिस्टंट तिला जरा बरं नव्हतं तर ती मला हेल्प करत होती. आणि छानपैकी मग बुफॉन झाल्यानंतर मॅगी टॉंग केले. जस्ट मी तिला समजून सांगत होते की आपण काय करतो आहे, तिच्याशी डिस्कस करता करता. तुम्ही बघा केस किती पातळ आहेत तिचे, फ्रंट व्हेरिएशनला तुम्हाला येईल लक्षात. नंतर अर्थात मी ते कवर केलेत, कुठला स्प्रे वापरला, कसे कवर केले ते पुढे तुम्हाला कळेलच. मग छानपैकी हे मॅगी टॉंग एकदम पातळ सेक्शनमध्ये त्यालाही थोडंसं बॅककॉम करून केलं आहे आणि फ्रंट व्हेरिएशन मी थोडासा स्प्रे वापरला, कारण ना तिचे केस मध्ये मध्ये बारीक बारीक होते तर ते उभं राहत होते सारखे. आणि मॅगी टॉंग कंप्लीट करून झाल्यानंतर ते हाताने छान असे ओपन करून घेतले आणि मग हा लॉरियलचा स्प्रे मी कव्हरेज म्हणून वापरला आहे. खूप जास्त नाही, तो डार्क ब्राऊन कलर आहे, कारण ब्लॅक वापरलं तर खूप वेळ दिसलं असतं, तिला ते सूटवान व्हायला पाहिजे म्हणून मग लॉरियल डार्क ब्राऊनचा वापरला आहे मी. आणि मग बॅकचे केस पण मी हळूहळू मॅगी टॉंग करायला घेतले आणि तेही पातळ सेक्शन घेतले, कारण तेव्हाच ते थोडेसे ओपन करून मला कवर करायचं होतं जो काही डोनेट मी वापरला होता त्याला. मग हळूहळू क्रिस क्रॉस सेक्शनमध्ये एकदा या साईडने एकदा त्या साईडने असं करून केलं आणि जिथे गरज होती तिकडे ना मॅगी टॉंग साईडला घेऊन त्याची प्लेसमेंट चेंज केली, कारण कधी कधी काय होतं ना, रबर्स दिसतात आपण वापरलेले, क्लायंटला लक्षात नाही आलं पाहिजे, हे असं प्लेसमेंट चेंज केलं आणि मग तिथून मी तो कव्हरेज दिलं त्याला. पातळ केस असेल तर हे थोडंसं करावंच लागतं प्लेसमेंट चेंज, अदरवाईज जाड केस असेल तर आरामात कवर झालं असतं. आणि कव्हरेज नाही केलं तर मग रबर्स दिसायला लागतात. हेअरस्टाईल कुठून स्टार्ट केली आणि कुठे संपवली हे नाही कळलं तरच बरं आहे, तेव्हाच आपल्या हेअरस्टाईलमध्ये फिनिशिंग येतं. आणि छानपैकी मग असे राऊंड राऊंड करून मी त्याला असं नाही का कव्हरेज देण्याचा प्रयत्न केला. काहींची गरज होती त्यावर मी ओपन केले, काहीला न ओपन करताच मी डायरेक्टली टक करून टाकलेत. त्याचे पूर्ण छानपैकी सगळे एक एक पिन्स लावून टक केले. हेअरस्टाईल दिसते एवढीशीच, आपण त्याच्यामध्ये ना पिन नाही म्हटलं तरी 70-75 पिन्स तर गेल्यात आरामात. पातळ केस असल्यामुळे डोनेटला खूप साऱ्या पिन लावून मी ॲडजस्ट करत होते, कारण हेअरस्टाईल हलायला पण नको आपली. आणि तिचं असं म्हणणं होतं की मला कुठल्याही प्रकारचा फ्लावर्स अजिबात नको आहे हेअरमध्ये. सो मला असं होतं की विदाऊट फ्लावर हेअरस्टाईल करायची आहे तर ती थोडीशी आपण आपलं वेगळं काहीतरी डोकं चालून करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये नाही फ्लावर्स लावले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. हे छानपैकी अशी मस्त हेअरस्टाईल करून झाली. त्यानंतर असे चंद्र लावले मी हेअरमध्ये, तिला विदाऊट फ्लावर्स हवे होतं तसं चंद्र लावून ही हेअरस्टाईल मी कंप्लीट केली. खूप हॅपी आणि सॅटिस्फाईड होती माझी क्लायंट, तिला खूप जास्त आवडलं ही हेअरस्टाईल आणि फुल कव्हरेज देऊन तिचे पातळ केस कवर करून मस्त केलेलं आहे. अजून काही हेअरस्टाईल शिकण्याची इच्छा असेल तर मला रिप्लाय द्या, DM करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.